पण समजत नाही की BSc नर्सिंग करावं की GNM करावं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर आम्ही BSc नर्सिंग करावं का GNM करावं, कोणती गोष्ट बेटर राहील आमच्यासाठी, आमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आम्हाला काय बेटर राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, जसं की एलिजिबिलिटी काय असते, किती वर्षाचा कोर्स आहे, डिप्लोमा आहे, फीस किती असते, सिलेबस काय असतो, सॅलरी किती असते, स्कोप काय आहे, जर बाहेर देशामध्ये जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितल्या जाईल. BSc नर्सिंग आणि GNM दोन्ही गोष्टी सांगितल्या जातील. त्याच्यामुळे जर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कोणीही स्किप नका करू, खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ न पाहता जर BSc नर्सिंग किंवा GNM कराल तर तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन कमी मिळेल, कारण आपण ऑलमोस्ट इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला येणारे अपडेट, नोटिफिकेशन सर्व काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवल्या जातील. तर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. बघा आता GNM आणि BSc नर्सिंग, तर कोर्सचा टाईप काय आहे. GNM हा डिप्लोमा आहे. डिप्लोमा म्हणजे 3 वर्षाचा एक डिप्लोमा कोर्स आहे, डिग्री कोर्स नाही आहे. आणि BSc नर्सिंग हा बॅचलर डिग्री कोर्स आहे. डिग्री आणि डिप्लोमा, जसे की जर तुम्हाला समजण्यासाठी जर मी बोललो तर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग यामधला फरक तुम्हाला समजला असेल, तसं GNM म्हणजे पॉलिटेक्निक समजू शकता आणि BSc नर्सिंग म्हणजे इंजिनिअरिंग तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत. आता हा कोर्स किती कालावधी काय असतो या कोर्सचा बघा. ड्युरेशन काय आहे. ड्युरेशन म्हणजे GNM हा कोर्स डिप्लोमा हा 3 वर्ष 6 महिन्याचा इंटर्नशिप करावं लागते तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये. आणि BSc नर्सिंग हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिनिकल ट्रेनिंग सुद्धा दिली जाते, इंटर्नशिप सुद्धा तुमची या 4 वर्षातच होते. आणि जर तुम्हाला पाहायला गेलं तर GNM मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं डिप्लोमा आहे. आणि जर लेवल बघितलं तर BSc नर्सिंग हा अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनची जी तुमची डिग्री अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन ही डिग्री आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अथॉरिटी कोण आहे, म्हणजे रेग्युलेटरी जी बॉडी असते जी हे करते पूर्ण जी चालवते BSc नर्सिंग किंवा GNM, तर GNM चालवते INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल चालवते. आणि BSc नर्सिंग INC चालवते म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल तर चालवते. MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल प्लस जर तुम्हाला महाराष्ट्रामधून BSc नर्सिंग करायचं असेल तर MUHS नावाची युनिव्हर्सिटी आहे नाशिकमध्ये, तर ती युनिव्हर्सिटी चालवते. तर आता बघा अकॅडमिक लेवल काय आहे. बेसिक नर्सिंग एज्युकेशन आहे, जे तुमचं बेसिक नर्सिंगसाठी जे काही एज्युकेशन आहे ते तुम्हाला GNM मध्ये दिलं जातं. आणि जे तुम्हाला BSc नर्सिंगमध्ये बघायचं असेल तर ॲडव्हान्स नर्सिंग एज्युकेशन म्हणजे GNM पेक्षा थोडं ॲडव्हान्स लेवलवरती. GNMला जे शिकवलं जातो तो सिलेबस आहे, पण जो ॲडव्हान्स लेवलवरतीचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला सिलेबस इथे शिकवला जातो. आता एलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला GNM करायचं असेल तर फक्त तुम्ही 12वी पास असलं पाहिजे आणि तुमचं सायन्स असलं पाहिजे. हेच फक्त तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बाकी यांच्यासाठी काही नाही. तुम्हाला क्वालिफिकेशन जास्त काही मार्क वगैरे कमी असतील तरी चालते, वेगळा काही ॲडमिशनचा असा काही रूल नाही आहे. आणि जर तुम्हाला BSc नर्सिंग करायचं असेल, BSc नर्सिंगमध्ये तुमचं 12वीमध्ये सायन्स असलं पाहिजे, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 सब्जेक्ट असले पाहिजे. इंग्लिश सुद्धा कंपल्सरी आहे तुम्हाला. आणि ॲडमिशन तुम्हाला जे MH नर्सिंग CET ची एक्झाम आहे त्या एक्झाम थ्रूच तुमचं BSc नर्सिंगला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होतं. आणि जे रिक्वायरमेंट आहे, जे तुमचं GNM वगैरे आहे, तर त्यापेक्षा BSc नर्सिंग हे हायर आहे. आणि जर आपण पाहायला गेलं तर डिफिकल्टी लेवल जर बघितलं, GNMला आपण रेटिंग दिलं 3 स्टार दिलेले आहेत आणि BSc नर्सिंगला 5 स्टार दिलेले आहेत. का 5 स्टार का, तर ते थेअरी, रिसर्च आणि ॲडव्हान्स क्लिनिकल लर्निंगमुळे आपण याला 5 स्टार दिलेले आहेत. तर आता फीस किती असते बघा. GNMची फीस खूप कमी असते, खूप म्हणजे तुमची 10 ते 15 हजार जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमची 40-50 हजारामध्ये वर्षामध्ये तुमची GNMची फीस असू शकते. पण BSc नर्सिंगचं जर तुम्ही गव्हर्नमेंट बघितलं तर 23 ते 30 हजारापर्यंत असते. आणि प्रायव्हेट कॉलेज जर तुम्ही पाहिलं ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग तर तुम्हाला 60,000, 62,000 ते 70,000, 80,000, 1 लाखापर्यंत सुद्धा तुमची असू शकते. ती कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्हाला फीसचं हे मिळतं, स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे फीसचं कंपॅरिझन केलं तर ॲज युजल फरक तेवढा काही नाही आहे. त्याच्या आधी आपण बघूया, ज्यांनी कुणी MH नर्सिंगची पेड काउन्सिलिंग जॉईन नाही केली असेल द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला, तर आताच जॉईन करा. कारण जे बेस्ट गायडन्स आहे ॲडमिशन रिगार्डिंग आणि तुमचे डाऊट सॉल्व्हिंगसाठी द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स हे तत्पर आहे तुम्हाला लवकरात लवकर डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. तर ज्यांना कुणाला BSc नर्सिंग, GNM, ANM हे कोर्स करायचे असतील त्यांनी आताच आपले पेड काउन्सिलिंगला जॉईन करा. कारण महाराष्ट्रातली नंबर वाईज जे काउन्सिलिंग आहे ती आपलीच आहे, द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर आताच जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्समध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळू शकतात. तर बघा, जे करिअर आहे तुमचं पर्सनलाइज ते गायडन्स मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या कॅप रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग हे सगळं आपण करून देणार आहोत. सोबतच जे कोर्स आणि कॉलेज सिलेक्शन गायडन्स आहे ते सुद्धा आम्ही करून देणार आहोत. कारण तुम्हाला
वेळेवर समजत नसते कोणते कॉलेज जॉईन करायचे आणि कोणते कोर्स जॉईन करायचे, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आम्ही ते सगळं करून देतो. बेस्ट फिट कॉलेज म्हणजे तुमची प्रोफाईल, बजेट आणि लोकेशन अकॉर्डिंग आम्ही कॉलेज सिलेक्ट करून देत असतो. तुमचे जेवढे पर्सेंटाईल असतील त्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या पर्सेंटाईलमध्ये बेस्ट कॉलेज मिळवून देत असतो. तर बघा, चॉईस फिलिंगसाठी अजून सुद्धा सपोर्ट करत असतो. जेवढे तुमचे राऊंड असतील कॅप राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी सपोर्ट करतो. सीट अलॉटमेंट झाली की नाही किंवा ऍडमिशन सपोर्ट असेल ते सगळं करून देत असतो आम्ही. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करून देत असतो. त्याच्यानंतर बघा, जे तुमच्या मॉपअप राऊंड असतील किंवा इन्स्टिट्यूट राऊंड असतील, तुम्हाला तिथे सुद्धा जायचं असेल तिथे पण गायडन्स देत असतो, द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. आणि लास्टला म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं तर आम्ही तुम्हाला तिथे न सोडता आम्ही तुमच्या ऍटलीस्ट लास्ट डिग्रीपर्यंत तरी तुम्हाला सपोर्ट करत असतो. कारण तुमची डिग्री निघाल्यानंतरच आम्हाला माहिती पडते की खरंच आमचा स्टुडंट निघाला आहे, डिग्री झालेली आहे. तर ज्यांना कुणाला आताच जॉईन करायचं असेल आमची द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंग, तर आताच जॉईन करा. कारण जे मागल्या वर्षी होतं तिथे 120+ स्टुडंटचं आम्ही ऍडमिशन करून दिलं होतं. हे फक्त इथे ऑफिशियली दाखवलं गेलं आहे, अनऑफिशियली आम्ही इथे काही स्टुडंट दिलेले नाहीत, म्हणजे इथे डाटा विजिबल नाही केलाय. तर 120+ स्टुडंटचं ऍडमिशन करून दिलं आहोत. आणि त्याच्यामधून 43 स्टुडंट असे गव्हर्नमेंटला गेले आणि 77 स्टुडंट असे सेमी गव्हर्नमेंट किंवा टॉपच्या प्रायव्हेटला गेले आहेत. तर ज्यांना कुणाला ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या गेल्या स्क्रीनवरचे नंबर तुम्ही आताच तिथे मेसेज करू शकता, डीएम करू शकता. सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला नंबर मिळून जातील, तिथे जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंगची फीस फक्त 2499 आहे. तर ह्या 2499 मध्ये तुम्हाला एवढे सारे फीचर्स कोणीही काउन्सिलिंग देत नसते. जरी तुम्हाला दुसरी काउन्सिलिंग देत असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण आपल्यासारखी काउन्सिलिंग कोणीच करत नाही आणि इतके फीचर्स कोणी देत नाही. लास्ट टिल डिग्रीपर्यंत कोणी सपोर्ट करत नाही, पण द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स ही तुम्हाला लास्ट डिग्रीपर्यंत सपोर्ट करत असते. तर आता जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग. आता बघू आपण कोर्स. आता तुम्ही सब्जेक्ट जर बघितलं तर बीएससी नर्सिंगला कोणते सब्जेक्ट आहेत आणि जेएनएमला कोणते सब्जेक्ट आहेत. तर सब्जेक्ट जर बघितलं तर फंडामेंटल नर्सिंग, अनाटॉमी, फिजिओलॉजी, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, मिडवे क्लिनिकल पोस्टिंग, हे सब्जेक्ट तुम्हाला जेएनएम मध्ये आहेत. आणि जर तुम्ही बीएससी नर्सिंगमध्ये जर सब्जेक्ट बघितलं तर तुम्हाला टोटल 8 सेमिस्टर आहेत. 8 सेमिस्टरचे जर मी सब्जेक्ट सांगितलं तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला अनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी. त्यानंतर सेकंड सेमिस्टरला असतील तुमचे न्यूट्रिशन, बायोकेमिस्ट्री, फंडामेंटल नर्सिंग 1, 2. त्याच्यानंतर हे फर्स्ट इयरला झाले तुमचे सब्जेक्ट. आता सेकंड इयरला कोणते सब्जेक्ट असतील? सेकंड इयरला सब्जेक्ट असतील तुमचे मायक्रोबायोलॉजी, इन्फेक्शन कंट्रोल, ॲडल्ट हेल्थ नर्सिंग, फार्माकोलॉजी 1, फार्माकोलॉजी 2, पॅथॉलॉजी 1, पॅथॉलॉजी 2, जेनेटिक्स, ॲडल्ट हेल्थ नर्सिंग 2, असे तुमचे सेकंड इयरला सब्जेक्ट असतील. आणि थर्ड इयरला बघितलं तर तुम्हाला नर्सिंग एज्युकेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा त्यालाच अजून दुसरा एक सब्जेक्ट असतो जो तुम्हाला असतो की नर्सिंग मॅनेजमेंट म्हणून असतो. त्यानंतर चाइल्ड हेल्थ नर्सिंग असतो, मेंटल हेल्थ नर्सिंग, त्याचे 2 पार्ट असतात. त्यानंतर तुम्हाला थर्ड इयरला बघितलं तर हे सब्जेक्ट आहेत. फोर्थ इयरला जसं की तुम्हाला नर्सिंग रिसर्च असेल, त्यानंतर OBGY असेल, त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तुम्हाला 5th सेमेस्टरला 1 आहे. आणि पार्ट 2 जर बघितलं तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तुम्हाला असे सब्जेक्ट आहेत. मेडिकल सर्जिकल नर्सिंग हे तुम्हाला बीएससी नर्सिंगला सब्जेक्ट पाहायला भेटेल. आता जर तुम्हाला बघितलं तर जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे तर ते तुम्हाला कुठे दिले? हॉस्पिटल ट्रेनिंग दिले जाते जेएनएमला. त्याच्यानंतर पेशंट केअर, लेबर रूम आणि वार्ड मॅनेजमेंट इतकं असतं. आणि बीएससी नर्सिंगला जर तुम्ही बघायला गेलं तर जे जेएनएमला आहे जसे की हॉस्पिटल ट्रेनिंग, पेशंट केअर, लेबर रूम आणि ह्या गोष्टी तर आहेत. प्लस अजून तुम्हाला काय मिळणार तर कुठे ट्रेनिंग मिळू शकते? तर ICU मध्ये तुम्हाला, त्याच्यानंतर MCU, त्याच्यानंतर PCU, ऑपरेशन थिएटर, इमर्जन्सी, त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्टिंग आणि रिसर्च प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला जी काही आहे क्लिनिकल ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते. आता इंटर्नशिप जर बघितलं तर तुम्हाला JNM साठी 6 महिन्याची असते. आणि जर तुम्ही बीएससी नर्सिंग कराल तर तुम्हाला 4 वर्ष तुम्हाला पोस्टिंग लावली जाते. कमीत कमी 15 दिवस फर्स्ट सेमेस्टरला, सेकंड सेमेस्टरला 1-2 महिने, असे तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण 4 वर्षामध्ये तुम्हाला क्लिनिकल ट्रेनिंग दिली जाते. आता रेग्युलेशन जर बघितलं तर बोथ कोर्स कसे आहेत? एकदम रजिस्टर आहेत. कुठे रजिस्टर आहेत? तर MNC म्हणजे INC मध्ये तर रजिस्टर आहेत, इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये. प्लस जे तुमची स्टेट नर्सिंग काउन्सिल असते, जसं की आपण महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्रातील नर्सिंग काउन्सिलमध्ये हे रेग्युलेशन चालत असतात. रजिस्ट्रेशन जे तुमचं आहे, जेव्हा तुमची बीएससी नर्सिंग कंप्लीट होईल किंवा JNM कंप्लीट होईल तर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला ॲज जे रजिस्टर्ड नर्स म्हणून तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर बघितलं आपण तर आता बघा गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी जर बघितलं आपण तर बोथ काय आहेत? प्रोफाईल कॅन अप्लाय फॉर स्टाफ नर्स, त्याच्यानंतर PHC, CHC, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, AIMS जसं की एम्समध्ये बघितलं, त्याच्यानंतर ESIC रेल्वेजमध्ये बघू शकता, डिफेन्स हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्यानंतर ECHS मध्ये आहे, स्टेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे. आता कसं जर जे ऑर्गनायझेशन आहेत ते काय प्रेफर करतात की बीएससी नर्सिंग कॅन्डिडेटला जास्त प्रेफरन्स दिलं जातं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं प्रायव्हेट जॉब कोणत्या आहेत तर प्रायव्हेट जॉब कशा, जर JNMला बघितलं आपण
तर प्रायव्हेट जॉबमध्ये काय स्टाफ नर्स, जनरल वार्ड ह्या 2 ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट जॉब मिळू शकतात. आणि जर तुम्हाला जर BSc नर्सिंग जर करून हे करायचं असेल तर स्टाफ नर्स, ICU, एमर्जन्सी, OT, त्याच्यानंतर कॅथ लॅब, त्याच्यानंतर डायलिसिस, असे तुम्हाला जे इंटरनॅशनल हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला BSc नर्सिंग केल्याच्या नंतर जॉब मिळू शकते. आता जर सॅलरीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर तुमची स्टार्टिंग जे आहे एंट्री लेवल तुमची 18,000 ते 40,000 ते तुमच्या बिल्ड क्वालिटी, तुमचं इंटर्नशिप, तुमचं क्लिनिकल नॉलेज या बेसिसवरती तुम्हाला GNM मध्ये 18,000 ते 40,000 त्या दरम्यानमध्ये दिली जाते. आणि जर BSc नर्सिंग केलेलं असेल तुम्ही तर स्टार्टिंग असते तुमची पर मंथ, जर जे तुमचं जे हे आहे एम्प्लॉई आणि तुमचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन अकॉर्डिंग तुम्हाला 25,000 ते 60,000च्या मध्ये तुम्हाला दिली जाते. आता प्रमोशन जर तुम्ही जर पाहिलं तर GNM मध्ये तुमचं जॉबचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं. तर प्रमोशन काय, तर पहिलं तुमचं स्टाफ नर्स असतं, त्याच्यानंतर सिनियर स्टाफ नर्स, त्याच्यानंतर वार्ड इंचार्ज, इथपर्यंत तुमचं GNMचं हे असतं. आणि जर तुम्ही BSc नर्सिंग केलं तर पहिला तुम्ही स्टाफ नर्स, त्याच्यानंतर सिनियर स्टाफ नर्स, त्याच्यानंतर नर्सिंग ऑफिसर, वार्ड सिस्टर, त्याच्यानंतर नर्सिंग सुप्रिटेंडंट, त्याच्यानंतर नर्सिंग ट्युटर, नर्सिंग असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर तुम्हाला प्रॉपर हायर क्वालिफिकेशन असेल. आणि त्याच्यानंतर जे तुमचं हायर प्रमोशन जे आहे ते नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत तुमचं प्रमोशन केलं जातं. आता त्याच्यानंतर टीचिंग अँड प्रोफेशन, आता जे GNM केले त्याच्यामध्ये टीचिंगमध्ये आणि रिसर्चमध्ये कुठे कुठे जाऊ शकतात. रिसर्च लिमिटेड असतात आणि टीचिंग लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज असतात जर तुम्ही GNM केलं असेल. आणि जर तुम्ही तेच BSc नर्सिंग केलं असेल तर तुम्हाला काय रिसर्च स्ट्रॉंग हे भेटतं, तुम्हाला कंपोनंट भेटतात. त्याच्यानंतर जे आहे थिसिस असतात, प्रोजेक्ट वर्क असतात, त्याच्यानंतर एक्झिबिशन्स असतात, बेसिक प्रॅक्टिस असते. त्याच्यानंतर जे तुमची टीचिंग एलिजिबल असाल तुम्ही टीचिंगमध्ये तर तिथे चांगला रोल मिळू शकतो हायर क्वालिफिकेशन अकॉर्डिंग. जसं की तुम्ही MSc केलं आहे एखाद्या सब्जेक्टमध्ये तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला दिलं जातं. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही जर हायर एज्युकेशन पाथवे जर बघितलं तर म्हणजे जर तुम्ही GNM केलं तर पुढं काय करायचं, जसं आपण ग्रॅज्युएशन नंतर अंडर ग्रॅज्युएशन तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे असतं. तसं हायर जे तुमचं हे आहे एज्युकेशन पाथवे तर तो कसला असणार आहे. जर तुम्ही GNM केलं आणि जर तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला पोस्ट बेसिक BSc नर्सिंग तुम्हाला करावं लागेल. ते केल्याच्या नंतर तुम्हाला MSc नर्सिंग करता येईल. म्हणजे ते 3 वर्ष आणि जे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आहे त्याचे तुम्हाला 2 वर्ष, असे 5 वर्ष जातील. त्याच्यानंतर तुम्हाला MSc नर्सिंग करता येईल. ते झाल्याच्यानंतर तुम्ही एलिजिबल, त्याच्यानंतर तुम्हाला MBA हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन करता येईल. त्याच्यानंतर MPH मध्ये जाता येईल किंवा PG डिप्लोमा तुम्हाला करता येईल. आणि जर तुम्ही BSc नर्सिंग केलं तर तुम्हाला डायरेक्ट MSc नर्सिंग करता येईल 1 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स थ्रू. त्याच्यानंतर नर्सिंग प्रॅक्टिस हे असतात, प्रॅक्टिस प्रोग्राम जे असतात ते प्रोग्राम पार्टनरशिप जे प्रोग्राम असतात तिथे. त्याच्यानंतर MPH, त्याच्यानंतर MBA, WHA, PhD नर्स, त्याच्यानंतर इंटरनॅशनल सर्टिफिकेट जे असतात ते तुम्हाला तिथे दिले जातात. अशा पद्धतीने तुमचं आहे. आणि जर तुम्ही अब्रॉडला जर बाहेर देशामध्ये जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तिथे काय तुम्हाला फॅसिलिटीज असतील तर अवेलेबल सम कंट्रीज, जसं की बट जे आहे तुमचं रजिस्टर असलं पाहिजे आणि मोर लिमिटेड सीट असतात जे GNM करून जर बाहेर जायचं असेल तर तुम्हाला. आणि जर तुम्ही BSc नर्सिंग जर करून कुठे बाहेर जायचं ठरवलं तर तुम्हाला काय करायचं, जे प्रेफरन्स असतो जसं की बेटर चान्सेस आहे तुमच्या UK मध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, आयर्लंड आणि जे अदर इंटरनॅशनल कंट्री आहेत तिथे तुम्हाला जाता येतं BSc नर्सिंग करून. तिथे चांगलं पॅकेज वगैरे तुम्हाला तिथे मिळालं जातं. आता बघायला आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत BSc नर्सिंग आणि GNMचे. ॲडव्हान्टेजेस जसं तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला इन्कम तुमची जर 3 वर्षामध्ये तुम्ही कमवायला लागाल, हे तुमचं एकदम शॉर्ट आहे. आणि जे तुमचं बजेट आहे एकदम लो फीसमध्ये तुमचं GNM कम्प्लीट होऊन जातं. आणि जर त्याचे डिसॲडव्हान्टेज बघितलं तर डिप्लोमा आहे, डिग्री कोर्स नाही आहे हा. त्याच्यानंतर लिमिटेड हायर एज्युकेशन आहे, तुम्हाला जास्त लिमिटेडच आहे, ॲडिशनल काही करता येणार नाही आहे. आणि जर तुम्ही तेच जर BSc नर्सिंग केलं तर तुम्हाला काय फुल प्रोफेशनल जे डिग्री क्वालिफिकेशन आहे तो तुम्हाला फुल डिग्री सर्टिफिकेट मिळेल. तुम्हाला जे हायर एंट्री लेवल सॅलरी पोटेन्शियल असतं जसं की GNM मध्ये नाही. त्याच्यानंतर ॲक्सेलेरेशन जे तुमचं प्रमोशन आहे, लिडरशिप आहे तो एकदम फास्ट वेमध्ये चालत असतो अकॉर्डिंग टू GNM. आणि तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस मिळतो. जर तुमची BSc नर्सिंग झालेली असेल तर तुम्हाला डायरेक्ट टीचिंगचा ॲक्सेस मिळतो, रिसर्च ॲक्सेस मिळतो. त्याच्यानंतर ग्लोबल जे जॉब आहेत त्याच्यामध्ये. आता जर तुम्ही जर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे जसं की ॲज कम्पेअर टू तुम्हाला लार्ज आहे जे GNM कोर्स आहे तो 3 वर्षाचा, BSc नर्सिंग 4 वर्षाचा, 1 वर्ष जास्त लागणार आहे. आणि जे तुमचे अकॅडमिक हे आहे वर्कलोड आहे तो तुम्हाला थोडासा जास्त असणार आहे. आणि जे तुमची ट्युशन फीस वगैरे आहे ती थोडी अकॉर्डिंग टू GNM ही जास्त असणार आहे. आता जर आपण बघितलं तर फायनल आपण जे बघितलं वर्कलोड किंवा बाकी गोष्टी जर डिसिजन घ्यायचा असेल तर आपण कम्पेअर करू. जसं की स्टार्ट अर्निंग किंवा जे तुमचं आहे फायनान्शियल एलिजिबिलिटी जे आहे तुमचं कन्सल्ट असतं ते GNMला जर तुम्हाला फास्ट एकदम अर्निंग बेस्ट आहे. अर्निंग जर तुम्हाला लवकर करायची असेल, तुमची सॅलरी लवकर पाहिजे असेल, डिग्रीचा वगैरे तुम्हाला फरक नसेल पाहिजे तर तुम्ही BSc हे तुमच्यासाठी बेटर आहे. आणि जर तुम्हाला एकदम सिक्युअर पाहिजे, जर तुम्हाला सिक्युअर आणि बेटर लॉंग टर्म करिअर ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हाला BSc नर्सिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर
जे कमांड आणि हायर स्टार्टिंग सॅलरी पोटेन्शियल जर बघायचं असेल तर BSc नर्सिंग तुमच्यासाठी बेटर राहील. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये प्रमोशन जर ॲडमिशन पाहिजे असेल ॲडमिनिस्ट्रेशन तर तुम्हाला BSc नर्सिंग हे बेटर राहील. त्याच्यानंतर जर टीचिंग करिअरमध्ये किंवा नर्सिंग ट्युटर प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर बनायचं असेल तर तुम्हाला BSc नर्सिंग बेटर राहील. त्याच्यानंतर एंगेज क्लिनिकल रिसर्च आणि जे एव्हिडन्स जे असं बेस्ड प्रॅक्टिस असते ती तुम्हाला BSc नर्सिंग केल्याच्या नंतरच तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यानंतर बिल्ड ग्लोबल नर्सिंग करिअर जसे की तुम्ही UK, USA, ऑस्ट्रेलिया, जर्मनी ह्या कंट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला अब्रॉडला वगैरे जायचं असेल तर BSc नर्सिंग तुमच्यासाठी चांगलं राहील. त्याच्यानंतर स्टेप डायरेक्टली जर तुम्हाला लीडरशिप किंवा जे स्पेशलाइज जसं की CU OTमध्ये जर रोल बघायचा असेल तर तुम्हाला BSc नर्सिंग हे तुमच्यासाठी बेटर राहील. तर हा व्हिडिओ आपला इथे आपण संपलेला आहे, कारण तुम्हाला BSc नर्सिंग आणि JNM बद्दल पूर्ण जे तुमचं क्लॅरिटी आहे तुम्हाला इथे मिळाली असेल. आणि जर तुम्हाला अजून BSc नर्सिंग आणि JNM बद्दल अजून काही जर डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तिथून सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला चॅट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त टाईप करा. धन्यवाद.